गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली होती। मात्र गेले 2 दिवस पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळालाय। पण आता गणेश उत्सवाची जोरदार तयारी सुरू असतानाच वरुण राज्य पुन्हा एकदा सज्ज झाल्याचं चित्र दिसत आहे। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 7 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। वायव्य बंगालचा उपसागर, उत्तर ओडिशा आणि गंगेय पश्चिम बंगालमध्ये नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यामुळे 24 ऑगस्ट पासून पूर्व हिंदुस्थानमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो। महाराष्ट्रासाठी विशेषतः आज म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहत आहेत। यासोबतच 25 आणि 26 ऑगस्ट रोजी कोकणात आणि 26 व 27 ऑगस्ट रोजी विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे। या व्यतिरिक्त मध्य प्रदेश, छत्तीसगड, उपहिमालयीन, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि बिहारमध्येही पुढील 7 दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे। तसंच कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवर 26 आणि 27 ऑगस्ट रोजी तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर 25 आणि 26 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। या सर्व पार्श्वभूमीवर गणेश उत्सवासाठी बाहेर पडताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि हवामानाचा अंदाज घेऊनच घरातून बाहेर पडावं असं आवाहन करण्यात येत आहे। पुढचे हवामान अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती जर तुम्ही आता ही बातमी पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा।